आले होते कॉंग्रेस जनता पार्टीच्या शांतीपूर्ण आंदोलनासाठी. त्याच्यावर एक गोष्ट जर सिद्ध झालेली आहे आता की या देशाचा जो तरुण आहे, जो युथ आहे, तो आता घाबरणार नाहीये, तो आता मागे सरकणार नाहीये. नीटच्या परीक्षेत आतापर्यंत 6-7 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. सीबीएसईचे जे 17 लाख स्टुडंट्स आहेत त्यांचं फ्युचर अफेक्ट झालेलं आहे. SSC GDचे अजून 16 लाख स्टुडंट्स आहेत, त्यांचं फ्युचर अफेक्ट झालेलं आहे. असं एकंदरीत पाहिलं तर आपण SSC GD, नीट, CBSE आणि CUET हे स्टुडंट जर बघायला गेलं तर 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंटचे फ्युचर अफेक्ट झालेलं आहे. तरीही याची जिम्मेदारी घ्यायला कोणी तयार नाही. त्यासाठी आम्ही 6 जूनला जंतर मंतरवर आंदोलन केलं होतं आणि आम्ही डिमांड केली आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी तुरंत रेजिग्नेशन दिलं पाहिजे. कारण की जिम्मेदारी घ्यावं लागलं. देशातले 5-6 स्टुडंट जे उद्या जाऊन डॉक्टर बनले असते, ज्यांनी दुसऱ्यांचे प्राण वाचवले असते, आज त्यांनाच त्यांचा जीव द्यावा लागलाय. कशामुळे? सिस्टमच्या फेलियरमुळे. तर याची जिम्मेदारी कोणीतरी घेतली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सांगितलेलं की धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा दिला पाहिजे. राजीनामा जर नाही झाला तर आम्ही देशव्यापी आंदोलन सुरू करणार आहे आणि त्याची सुरुवात उद्या पुण्यापासून सुरू होणार आहे. पुण्यात उद्या 4 वाजता आम्ही आमचा शांतीपूर्ण प्रोटेस्ट करणार आहे आणि त्यानंतर आम्ही लखनौ, अमृतसर, जयपूर, बँगलोर इथेही आम्ही प्रोटेस्ट करणार आहे. तर आमची परत एकदा विनंती आहे की तुम्ही काही करून जिम्मेदारी घ्या, नैतिक जिम्मेदारी घ्या. तुमच्यामुळे स्टुडंट्स आत्महत्या करतायत, लाखो करोडो स्टुडंटचं भविष्य बर्बाद होते तुमच्यामुळं, सगळं वाटूळ होऊ लागलं स्टुडंटचं. याची कोणीतरी जिम्मेदारी घ्यायला पाहिजे. देशात आज अकाउंटेबिलिटी राहिली कुठे? स्टुडंट्स ओरडू लागले, थकून चालले, पेपर लीक होऊ लागले, सर्व्हर डाऊन होऊ लागले. कोण जिम्मेदारी घेणार आहे याची आणि कधीपर्यंत असं चाललं आहे? ते आमची परत एकदा मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे आणि जर ते राजीनामा नाही देणार तर देशव्यापी आंदोलन होईल आणि त्यानंतर 20 तारखेला देशव्यापी सगळ्यात जागी मी स्वतः जाऊन प्रोटेस्ट करेल आणि तिथं जाऊन लोकांना आवाहन करेल की सगळ्यांनी दिल्लीला या. जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही झाला तर 20 तारखेला दिल्ली येथे सगळ्या देशातला तरुण येईल आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय वापस जाणार नाही. धन्यवाद. ते पुण्याचं आंदोलन झाल्यानंतर बेंगलोर जे काय जयपूर जे काय तुम्ही प्रेस कॉन्फरन्स उद्या आतापर्यंत तुम्हाला काही कॉन्टॅक्ट आला का केंद्र मंत्र्याकडून किंवा मंत्रालयाकडून केला? कॉन्टॅक्ट नाही, आम्हाला राजीनामा पाहिजे. कॉन्टॅक्ट चालू काय डायलॉग एकच झाला. आमचे अकाउंट बंद केले, आमचे सोशल मीडिया हॅक केले. ते नसते केलं तर मला अमेरिकेवर नाही याची गरज पडली नसती. तुम्ही विद्यापीठच का निवडलं? जिल्हाधिकारी कार्यालय निवडलं? विद्यापीठाचा प्रॉब्लेम तुमचं पहिलं आंदोलन एज्युकेशनचे जे आंदोलन होतात त्या संबंधित इन्स्टिट्यूटमध्ये होत असतात. विद्यापीठात मला काय वाटतं ना, कुठं आंदोलन करतोय, कुठं करतोय हा प्रश्न आहे का सर? 6 स्टुडंट्सनी आत्महत्या केली, ते सोडून आपण कुठं प्रोटेस्ट करतोय, प्रोटेस्टची जागा कोणती, त्यावर आपण डिस्कशन करतोय. काय अर्थ आहे या सगळ्या गोष्टींना सर? प्लीज म्हणजे मुद्दे आपला जो मुद्दा आहे त्याची सेन्सिटिव्हिटी समजून घ्या. विषय असा आहे, साधारणतः जेव्हा आंदोलन होतं तेव्हा कलेक्टरला निवेदन दिलं जातं वगैरे अशा गोष्टी होत असतात म्हणून आम्ही हा प्रश्न विचारतोय. तुमच्या आंदोलनाच्या स्थळाला आम्हाला काही ऍक्शन घ्यायचं कारण नाही. प्रश्न विचार बरोबर आहे तुमचं, पण माझं याची परमिशन भेटलेली आहे, तिथं काही प्रॉब्लेम नाही आहे. प्रोटेस्ट कुठेही हो, 6 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. लाखो करोडो स्टुडंटचं आयुष्य जे आहे ते त्याच्यावर मोठा क्वेश्चन मार्क आहे. मला वाटतं आपण त्याच्यावर थोडं फोकस करू. पहिलं आंदोलन नरेंद्र मोदी हे धर्मेंद्र प्रधान यांचा राजकीय घेतील असं तुम्हाला वाटतंय का? कारण तुमच्या पहिल्या दिवशी जे आंदोलन होतं त्याला चांगला प्रतिसाद मिळाला, पुढे देखील प्रतिसाद मिळेल काय त्यांचं वाटतं? मला असं वाटतं जर ते रशिया युक्रेनचं वॉर थांबवू शकतात तर राजीनामा ते घेऊ शकतात. शनिवारी परत तुम्ही दिल्लीत जाणार आहे? आम्ही 20 तारखेला आता दिल्लीत जाणार आहे. आज त्याच्या आधी आम्ही देशभर आंदोलन करणार. हा, आम्ही आता परत सांगतोय 20 तारखेला दिल्लीत होणार आहे. आधी त्याच्या आधी आम्ही देशभर आंदोलन करणार. माझं मास्टर्स चालू होतं, मी मास्टर्ससाठी गेलो होतो आणि आता मी जॉबसाठीच अप्लाय करत होतो. हे 15 दिवसाआधी माझं म्हणजे हे होतं की अमेरिकेत मी बेटर ऑपॉर्च्युनिटीसाठी गेलो होतो, तिथं सेटल व्हायचं होतं आणि जॉब्स अप्लाय पण करत होतो. आणि जेव्हा हे सगळं झालं थोडं माझं आर्टिकल्स आले इंटरनॅशनल मीडियामध्ये पण, त्यानंतर मला जॉब्सची ऑफर पण भेटल्या. पण बरेचसे कॉक्रोच जनता पार्टीचे कॉक्रोचेस होते, ते सारखे म्हणत होते आपल्याला हे आंदोलन पुढे घेऊन जायचं आहे. आता आपल्याला हे सोशल मीडियापुरतं लिमिटेड नाही ठेवायचं. त्यामुळे मग मी कुठं ना कुठं मला एक रिस्पॉन्सिबिलिटी होती माझ्यावर, मी सुरू केलेलं त्यामुळे की मला कुठं ना कुठं देशात वापस यावं लागतं आणि त्यामुळे मी आता इथं आलो. कॉक्रोच जनता पार्टीची आता राजकीय स्थापना झाली का? काय झालं पुढे? काय मुवमेंट आहे सर, ही मुवमेंट. आणि मी परत तुमच्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, मी ऑफिसला होते सर, मी रिक्वेस्ट करतो आणि 15 दिवस झाले
15 दिवसात तुम्ही कसं आमच्याकडून अपेक्षा करू शकता की आमच्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरं असू शकतात किंवा आमच्याकडे पूर्ण सिस्टम तयार असू शकते. अभिजित, झुरळ हा एक उपद्रवी कीटक समजला जातो, रोगराई पसरवणारा कीटक समजला जातो, त्याच्याकडे किळसवाड्या नजरेनं बघितला जातो. तुमच्या पार्टीला गांभीर्याने का घ्यावं जनतेने? झुरळ कुठं असतात सर? गटारात, गाणीत. खाणी, बरोबर. नक्कीच. तर मग याचा अर्थ आपलं देशातलं सिस्टम जे आहे ते घाण झालंय, त्याच्यामुळे झुरळ बाहेर येत आहेत. कुठे ना कुठे हा प्रश्न पण विचारला गेला पाहिजे. पण आजच सिस्टीम खराब झाली का? देशाची सिस्टीम आजच खराब झाली का अभिजित? हा देशाची सिस्टीम आत्ताच खराब झाली का? नाही, आताच खराब नाही मग झाली. झुरळ आत्ताच का बाहेर आली? आता ते ट्रिगर कोण होतं ज्यांनी हे शब्द वापरले, आपण त्यांना हा प्रश्न विचारावा. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.